रसिकांनो, दोस्तांनो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. आपल्या आयुष्यात मन शांत ठेवण्याचे हे काही सूत्र नक्की ऐका. नंबर 1. कोणाच्याही कामात हस्तक्षेप करू नका जोपर्यंत तुम्हाला विचारले जात नाही. नंबर 2. कोणी तोंडावर काही बोलत नाही तोपर्यंत शांत राहा. लोक काय म्हणतात याकडे लक्ष देऊ नका. नंबर 3. ज्याच्याशी भांडण झाले आहे त्याचे स्टेटस पोस्ट पाहणे टाळा. नंबर 4. माफ करणे आणि विसरणे शिका. मन शांत राहते. नंबर 5. तेवढेच काम स्वीकारा जेवढे तुमच्यात करण्याची क्षमता आहे. नंबर 6. ईर्ष्या टाळा आणि इतरांच्या चांगल्या कामाचे कौतुक करा. नंबर 7. परिस्थितीनुसार स्वतःला जुळवून घेण्याचा प्रयत्न करा. नंबर 8. इतरांशी स्वतःची तुलना करू नका. प्रत्येकाची वाट वेगळी असते. नंबर 9. स्वतःला सतत व्यस्त ठेवा. रिकाम्या मनात अनेक विचार घोळतात. नंबर 10. लोकांपासून जास्त अपेक्षा ठेवू नका. ना कुणाची चुगली करा ना कुणाची चुगली ऐका. हे नियम आयुष्यात पाळल्यास मनाला शांती नक्कीच लाभते. चला, आजही आपल्याला सुंदर विचारांची ही शिदोरी ही मालिका अशीच पुढे घेऊन आले आहे. चला करूया सुंदर विचारांना जगण्यासाठी सुंदर विचार. आयुष्यात प्रत्येकाकडून दुखावलेला व्यक्ती जेव्हा स्वतःला सावरतो त्यानंतर कोणाचाच नसतो. तो फक्त स्वतःसाठीच जगायला शिकतो. तुम्ही ज्या व्यक्तीसाठी नेहमी उपलब्ध राहता त्या व्यक्तीला कधीच तुमची खरी किंमत कळणार नाही. कारण त्या व्यक्तीच्या मनात आणि डोळ्यात हा भ्रम तयार झालेला असतो की तुम्हाला त्याची गरज आहे, त्याला तुमची नाही. या जगात माणसाचा जोपर्यंत स्वार्थ जळत नाही तोपर्यंत परमार्थ कळत नाही. आयुष्यात थोडासा वेडेपणाही असावा जगण्यात, कारण जास्त समजूतदारपणा आनंद हिरावून घेतो. आयुष्य प्रत्येक दिवशी आपल्याला नवे कोरे 24 तास देते. आपण त्यात भूतकाळाशी झगडत बसायचं की भविष्याचा विचार करत बसायचं की आलेला क्षण जगायचं हे आपण आपलं ठरवायचं. मानवी नात्यात जर सर्वात मोठा शत्रू कोण असेल तर तो म्हणजे गैरसमज. मनाला न पटणारी गोष्टही करण्यासाठीही जास्त धैर्य लागतं. कविता चुकली तर पान फाडता येतं, पण जर प्रेमच जर चुकलं
तर आयुष्याच्या पत्रावळ्या या होत जातात. आयुष्यात एक वेळ पण अशी येते जेव्हा स्वतःलाच स्वतःची समजूत ही घालावी लागत असते. लवकर राग येणाऱ्या व्यक्ती मनाने खूप चांगल्या असतात, कारण त्यांना आपल्या भावना कधीच लपवता येत नाहीत. जिथल्या तिथं तोंडावर बोलून मोकळ्या होतात. धोका असतो तो आतल्या गाठींच्या लोकांपासून. जीवनात जेवढं नुकसान हे परके करत नाहीत, त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त नुकसान हे आपलेच करत असतात, ज्यांच्यावर जास्त विश्वास असतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.